मॉर्निंग. सकाळचे 7 वाजलेले आहेत. तर सूर्य उगवून वरती आलेला आहे. तर आता एवढ्यात सकाळी 6 वाजता नाईट ड्युटीवरून आलेले आहेत. तर फ्रेश व्हायचं काम चालू आहे. आणि आणि इकडं मुलींचा अभ्यास चालू आहे. थंडी वाजते, स्वेटर बिटर घालून पॅक हे केलेले, स्वेटर घालून बसलेले आता. तर आज भोगी आहे. तर भोगीचे आम्ही तीळ टाकूनच आंघोळ करणार आहोत. आपल्याला आज गुळाचा चहा बनवायचा आहे. त्यासाठी आपण दूध उकळून घेतलेलं आहे सर्वात आधी. त्यानंतर आपण 2 चम्मच चाय पावडर टाकूया. त्यानंतर आपण अद्रकचा 1 तुकडा टाकूया. 1 चम्मच आपण इलायची, परत सुंठ आणि ड्रायफ्रूट आपण बारीक करून घेतलेले आहे. ते आपण आता 1 चम्मच टाकूया. यामुळं चहाला एकदम चव छान येते. चांगला उकळून घ्यायचा आहे आणि लास्टला आपण गूळ टाकणार आहोत. तर आपला चहा उकळून तयार झालेला आहे. तर आपण आता गॅस बंद करूया आणि त्यानंतर आपण गूळ टाकूया. आपण 2 चम्मच गूळ टाकूया. यामुळे काय होतं की आपलं चहा फाटला जात नाही. गॅस बंद केल्याच्या नंतर 1 चम्मचने मिक्स करूया, म्हणजे आपला गुळही विरघळला जाईल. आणि तर तुम्ही बघू शकता आपला चहा गुळामुळे बिलकुलही फाटलेला नाही. चला मग आपण आता सर्वजण चहा घेऊया. आज भोगी आहे. तर भोगीचा आज आपण स्पेशल गुळाचा चहा बनवलेला आहे साहेबांसाठी. हा, गुळाचा. तुला प्यायचं बाबू? बर. हा, कमी करू आहे. बरं ठेव ना, इथं दुसऱ्या ह्याच्यात देते. कसा लागला गुळाचा चहा मग? नंबर 1. आज हे पण आहे माहिती तुला? हा, भोगी. पुसाच्या महिन्यातला पहिला रविवार आणि भोगी योगायोगी दोन्ही एकाच दिवशी आलेले. सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज विनायक चतुर्दशी पण आहे. आज विनायक चतुर्दशी रविवार आहे, प्लस भोगी पण आहे. त्यासाठी आपण स्पेशल गुळाचा चहा बनवला आज. आणि भाजी पण स्पेशल असते की. हा, आज बी भोगीची भाजी बनवणार आपण, मिक्स भाजी. चला तर आपण गुळाचा चहा प्रयत्न करायचा. गुळाचा चहा होण्याचा साखरेपेक्षा. साखर एक तर फॅट वाढते, वजन वाढते आणि त्याच्यामध्ये केमिकल पण असतं. मला काही जमत नाही, मॅडमला जमतं ती बनवते. गुळाचा चहा खरंच चांगला असतो. याचं जेली आहे, चांगलं लागतं ते. चांगलं लागत. बर, आम्हा होमवर्क करशील ना? शेंगदाणे नाही भेटले का? वरते पण ते पांढरं लागलेलं होतं. बापले, खाऊन दाखवलं. अयो, कशी लागतंय? चांगलं लागत आहे. ओम साईराम. नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज भोगी आहे आणि पौष महिन्यातला पहिला रविवार आहे. तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा. चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. सूर्य उगलेला आहे. तर सकाळची आपण सूर्याची पूजा करून घ्यायची आहे. परंतु मला थोडंसं लेट झालेला आहे पूजेसाठी. तर सकाळचे 8 वाजलेले आहेत. तर आपण आता सूर्याची पूजा कशा पद्धतीने करायची, भोगीची भाजी आपण मिक्स भाजी कशी बनवायची आणि बाजरीच्या भाकरी, तिळाच्या बाजरीच्या भाकरी कशा बनवायच्या ते आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका. तर सूर्याची पूजा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी आता ताटामध्ये तुम्हाला दाखवते. तर आपल्याला हळदी, कुंकू आणि तांदूळ पूजेसाठी लागतील. तर आपल्याला पूजेसाठी फुलं पण लागणार आहेत, माचीस, अगरबत्ती. तर आपण इथे कपूर घेतलेला आहे तो पण. येथे आपण साजूक तुपामध्ये 21 फुलवाती बनवून घेतलेल्या आहेत. आणि पौष महिन्यामधल्या प्रत्येक रविवारी अशा पद्धतीने 21 फुलवाती करून घ्यायच्या आहेत आणि मग पूजा करायची आहे. त्यानंतर आपण प्रसादासाठी येथे आपण तिळाचे लाडू बनवून घेतलेले आहेत. तर सूर्याची पूजा करण्यासाठी आपल्याला एवढे साहित्य लागणार आहे. चला मग आपण आता सूर्याची पूजा करण्यासाठी बाहेर जाऊया. तर पूजेसाठी आपल्याला फ्रेश पाणी पण लागणार आहे. चला मग आपण आता सूर्याची पूजा करूया.
तुळशीच्या कुंडीवरती आपली गणेश बाप्पाची मूर्ती आहे, तर स्वच्छ पाण्याने आपण मूर्ती धुवून घेऊया। गणेश बाप्पाला सर्वप्रथम हळदी कुंकू लावून घेऊया। कोणतीही पूजा करायची असेल तेव्हा गणेश बाप्पाच्या अगोदर पूजा करून घ्यायची आहे। तर गणेश बाप्पाला फुलं वाहूया। आता आपली गणेश बाप्पाची पूजा झालेली आहे, तर सूर्यनारायण देव बाप्पाची आपण आता पूजा करूया। त्याची पूजा करण्याच्या अगोदर काय करायचं, खाली तुळशीचं झाड ठेवायचं आणि त्यानंतर सूर्याची पूजा करून घ्यायची आहे। ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः। देव बाप्पाला हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर आपण तुळशीला बी हळदी कुंकू लावून घेऊया आणि आपण स्वतःला पण हळदी कुंकू लावायचं आहे। सूर्यनारायण देव बाप्पाला अक्षता टाकायचे आहे। त्यानंतर तुळशीला बी अक्षता टाकायचे आहे आणि आपण आता दिवे लावून घेऊया। त्यानंतर आपण सूर्यनारायण देव बाप्पाला ओवाळूया आणि सूर्यनारायण देव बाप्पाला ओवाळून झाल्याच्या नंतर आपण तुळशीची पूजा करून घ्यायची आहे। तर तुळशीची आपण पूजा करूया। प्रत्येक पौष महिन्यात 4 रविवार येतात, तर अशा पद्धतीने पूर्ण पूजा करून घ्यायची आहे। तर आपण फुलवाती बघा एवढं वार आहेत परंतु विजलेल्या नाहीत। त्यासाठी आपण येथे तिळाचे लाडू बनवलेले आहेत, ते आपण आता ठेवायचे आहे तिथं आणि सूर्यनारायण देव बाप्पाला आपण आता ओवाळून घेऊया। तर आपली आता अशा पद्धतीने सूर्यनारायण देव बाप्पाची पूजा झालेली आहे। तर अशाच पद्धतीने आपण 4 पौष महिन्यातले रविवार येतात, ते अशा पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे। तर आपण आता घरातल्या देवतांची पूजा करून घेऊया। इथं लाडू ठेवायचे आहे। आता आपण घरातल्या देवतांची पूजा करून घेऊया। सर्वप्रथम आपण दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण आता पूजेला सुरुवात करूया। पडशील, असं करायचं इकडं, असं आणि नंतर असं करायचं, असं। तुला डर लागतो मुलांना? तुम्हाला तिळाचे लाडू खायचे का? तुला नाही खायचं? तुला नाही आवडत बेटा? धर तुला वैष्णवी। हा, आणि टेस्ट करून सांगा आईने कसे बनवले तर। ओम। तर आपली सूर्यनारायण देव बाप्पाची ही पूजा झालेली आहे। घरातल्या देवतांची ही पूजा करून घेतलेली आहे। तर आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे, तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहेत आणि त्याची पूर्वतयारी काय काय केलेली आहे ते तुम्हाला दाखवते। आणि पौष महिन्यातला रविवारची उपवास करायचा आहे दिवसभर, आणि दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा सोडायचं तेव्हा तुम्ही सोडू शकतात, परंतु माझा आज उपवास आहे। भोगीची भाजी किंवा खेंगट बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया। मार्केटमध्ये आपल्याला जेवढ्या भाज्या भेटलेल्या आहेत तेवढ्याच आपण येथे घेतलेल्या आहेत। तर आपण साहित्य पाहूया। येथे आपण वाल घेतलेला आहे, इथं पावटा, एक वांग, बटाट, वालाचे दाणे, त्यानंतर पावट्याचे दाणे, वाटाण्याचे दाणे, फ्लावर, गाजर, बीन्स आणि फोडणीसाठी लसूण, कांदा, टमाटर आणि इथे आपण अमृत घेतलेला आहे एक। या एवढं घालायचं नाही, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घालणार आहोत। आणि रस्स्यासाठी आपण येथे तीळ घालणार आहोत बारीक करून। तर आपल्याला मार्केटमध्ये एवढ्याच भाज्या भेटलेल्या आहेत। खूप साऱ्या भाज्या घातल्या जातात यामध्ये, परंतु आपल्याला जेवढ्या भेटलेल्या आहेत तेवढ्याच घालणार आहोत। तर आपण आता हे पूर्ण साहित्य स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि त्यानंतर भाजीला सुरुवात करूया। खेंगट्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला जेवढे तीळ हवे आहेत तेवढे आपण तीळ घेतलेले आहेत। तर आपण आता हे तीळ भाजून घेऊया। येथे आपण गावरानी तीळ घेतलेले आहेत। तुम्हाला कलर थोडासा काळा दिसत आहे। तीळ आता चांगले तडतडायला लागलेले आहे। तर आपण आता प्लेटमध्ये काढूया। कढई गरम झालेली आहे, तर त्यामध्ये आपण आता 2 चम्मच तेल घालूया। तर येथे आपण लसूण ठोसर असा बारीक करून घेतलेला आहे, तर लसणाची फोडणी देऊया। तर लसणाला सोनेरी रंग आलेला आहे। तर यामध्ये आपण एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे ते टाकूया। कांदा बी आपण आता परतून घ्यायचा आहे।
तर कांदा थोडासा मऊ झालेला आहे. त्यानंतर आपण 1 टमाटर कापून घेतलेला आहे ते भी घालूया. कांदा आणि टमाटर चांगलं परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण घरगुती गरम मसाला 2 चम्मच घालूया. 1 चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच हळदी पावडर. आता मिक्स करूया. आपला मसाला फ्राय झालेला आहे. तर यामध्ये आपण आता साऱ्या भाज्या घालूया. चवीनुसार मीठ, 1 चम्मच आपण तीळ घालूया. आता आपण साऱ्या भाज्या मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये. 5 मिनिटांसाठी आपण आता कढईवरती झाकण ठेवूया आणि सर्व भाज्यांना वाफ काढून घेऊया. आता 10 मिनिटाच्या नंतर आपण झाकण काढूया आणि आपल्या सर्व भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत. आपण आता तिळाचा कूट करून घेतलेला आहे तो घालूया आणि मिक्स करून घेऊया. तर आपल्याला या भाजीमध्ये रस्सा बनवायचा आहे. तर त्यासाठी आपण यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे ते घालायचं. तुम्हाला जेवढं पाणी घालायचं आहे तेवढं घालायचं. तर आपण आता या भाजीला उकळी येऊन देऊया. ही भाजी किंवा मिक्स भाजी किंवा खेकड्याची भाजी तयार झालेली आहे. आणि इकडे भात बी शिजायला ठेवलेला आहे. 1 शिट्टी झालेली आहे. आणि तुमच्याकडं या पोळीच्या भाजीला काय बोलतात मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर आपल्याला बाजरीच्या तिळाच्या भाकरी बनवायच्या आहेत. तर मी गॅसवरच बनवणार आहे कारण की चुलीवर तिळाच्या बाजरीच्या भाकरी खूपच चविष्ट लागतात. परंतु आपल्याकडे चूल नाही त्यामुळे आपण गॅसवरच बनवणार आहोत. आणि आपण कशा बनवायच्या तेही दाखवणार आहे मी. आज मुलांना सुट्टी आहे रविवारची. तर मुलांचा धिंगाणा मस्ती चालूच आहे. ओम बोलला की आताच मला भूक लागलेली आहे आई. तर आता मी ओमसाठी काय बनवणार आहे, बाजरीच्या भाकरी. खाशी भाऊ तू? कारण माझ्या मुलांना बाजरीच्या भाकरी बिलकुलही आवडत नाही. दोन्ही टायमाला भात जर दिला तर ते खूप आवडीने खातात. पण आज मेन म्हणजे भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात. तर थोडं थोडं त्यांनाही खाऊ घालूया आपण वेगळं काहीतरी. तर आपली भाजी तयार झालेली आहे. तर यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालूया. तर आपण आता बाजरीच्या भाकरी बनवून घेऊया. तर हे बाजरीचं पीठ कालच आपण दळून आणलेलं आहे. आणि इथे मी पीठ चाळून घेत नाही कारण की त्याचे साल जे असतात ते खूपच व्हिटॅमिन्स असतात त्यामुळे मी चाळून घेत नाही. तर आपण आता भाकरी बनवून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. आणि जर भाकरी चांगली जर मळून घेतली तरच आपली भाकरी फुगते. तवा गरम झालेला आहे. तर तव्यावरती भाकरी टाकूया. तर 1 मिनिटाच्या नंतर आपण भाकरीला पाणी लावायचं आहे वरून. तर आपण पाठीमागूनही थोडेसे तीळ टाकायचे. तर थोडंसं सुकल्यासारखं झालेले आहे एक साईड. तर आपण आता भाकरी पलटी करून घेऊया. तर भाकरी आता आपली पचलेली आहे. तवा खाली उतरून गॅसवरती भाकरी भाजून घेऊया. तर अशी भाकरी फिरवत राहायची म्हणजे कसं साऱ्या साईडने भाकरी भाजली जाते. तर दोन्ही साईडने आपण आता गॅसवर भाजूया. परत म्हणजे एकदम कडक अशी खायला छान लागते. तर मस्त अशी आपली बाजरीच्या तिळाची भाकरी तयार झालेली आहे. आणि याला एकदम फुगलेली आहे. 2 लेअरमध्ये जर आपण काढले तर 2 लेअर तयार होतात. तर आपली भाकरी तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या ही भाकरी बनवून घेऊया. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.